हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनलला। आज आपण पाहणार आहोत कार्डबोर्डचे दिवे कसे बनवायचे, कारण दिवाळी येत आहे। मग डेकोरेशनसाठी आपण घरच्या घरीच DIY बनवूयात। तर चला तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। मी तुम्हाला सगळं काही इथे एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल बनवायला। इथे मी दिव्याच्या आकाराचे 2 कार्डबोर्डचे शेप घेतलेले आहेत। त्याला व्हाईट बेस कलर देऊन घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यावर जे काही क्लेवर वर्क करायचं आहे, त्यासाठी मी क्ले घेतलेली आहे। त्यात एक सॉफ्ट असतं आणि एक हार्ड असतं। दोन्ही आपल्याला मिक्स करून हाताने पूर्ण प्रमाणे मळून त्याच्यावर आपल्याला स्टिक करायचं असतं। चला तर आता व्हिडिओमध्ये पहा मी कशी करते। जितकं तुम्ही यूज करणार आहात तितकंच क्ले त्यातून बाहेर काढू शकता, कारण जर आपण जास्त पूर्णपणे मळून घेतलं ना तर ते पूर्ण हार्ड होतं आणि परत यूज नाही होत। त्यामुळे तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच तुम्ही यूज करा आणि तेवढंच तुम्ही मिक्स करून घ्या। आणि मी तर पूर्णपणे पावडर वगैरे टाकून करते। त्यानंतर मी शुभ लाभ असं लिहिते आणि त्यावर आपल्याला स्टिक करायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही डिझाइन करू शकता, नाहीतर तुम्हाला जे काही कोरीव काम करायचं असेल ते तुम्ही करू शकता। आणि त्यावर आपल्याला हे क्ले जे काही मी मळून घेतलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, ते मी आता ह्याच्यावर स्टिक करत जाते। मी शुभ आणि लाभचं डेकोरेशन करते। तुम्हाला हवं असेल तुम्ही डिझाइन करू शकता। अशा प्रकारे मी ते स्टिक केल्यानंतर कार्डबोर्डला छानपैकी कलर देऊन घेते आणि तुम्हाला हवे असेल वेगवेगळे कलर्स तुम्ही यूज करू शकता। दिवाळीला आपल्याला हे खूप सुंदर दिसेल। आपण जर हे डोरच्या मध्ये वगैरे ठेवलं डेकोरेशन करून, पंती वगैरे दिवे वगैरे लावून, तर खूप सुंदर दिसेल। त्यासाठीच हे करते मी। इथे पहा मी कलरिंगचं काम करते। तुम्हाला जे हवे असेल ते कलर तुम्ही यूज करू शकता। मी येलो अँड रेड कलर देते। त्यानंतर त्याच्यावर थोडेसे मिरर्स वर्क करते, जे काही तुम्ही डिझायनिंग करू शकता तुम्हाला जे असेल हवं। इथं फायनल लुक बघू शकता, खूप सुंदर दिसतंय। थँक्यू।